आहे का कुणी? कोण आहे ग? वहिनी. मधू. मधू ना तू? ये आत ये. ये ना आत ये. अगं बस. वहिनी, तुम्हाला वहिनी म्हणलं तर चालेल ना? हो नक्की चालेल. कारण अलीकडे मला कोणी वहिनी म्हणतच नाही. तू वहिनीच म्हण, मला आवडेल. चालेल वहिनी. ठीक आहे, हे ठेवा. काय ग? आमच्या ह्यांनी तुमचे पैसे बुडवले होते ना, 100 रुपये. मी हळूहळू सगळे परत करीन ना. अगं वेडी आहेस का तू मधू? बहिणी म्हणून नातं जोडतेस आणि पैसे देऊन मला पर्क करतेस का? राहू दे तुझ्याकडे. अहो तसं नाही वहिनी. आमचं हे जर पैसे मी घरात ठेवले ना, ते कुठून ना कुठून शोधून काढणार आणि ढोसणार. त्यापेक्षा तुमच्या जवळच ठेवा ना. बरं ठीक आहे, मग मी ठेवते हे पैसे, पण मी तुझे म्हणून ठेवते हो माझ्याजवळ. तुला जेव्हा केव्हा गरज लागेल ना, तेव्हा माझ्याकडनं घेऊन जा. बरं चालेल. येते बरं का मी. अगं थांब 1 मिनिट थांब. आलेच. वहिनी काय नको मला? अगं थांब तर खरं 2 मिनिटं. आओ वहिनी. घे खा. आओ हे कशाला? अगं ह्यांनी बनवलेत, खाऊन तर बघ. हे पोहे दादाने केलेत? असे पोहे ना बाप जन्मात खाल्ले नाही. दादांच्या हाताला एकदम चव आहे. अगं तेच तर माझं दुःख आहे. इतका छान स्वयंपाक करतात ना, मला काही करायलाच देत नाहीत. सगळं स्वतःच करत असतात. तुम्हाला तर टेन्शनच येत असेल ना. नवरा इतका सुगरण आहे, त्याच्यापेक्षा आपण जेवण कसं चांगलं बनवायचं. सासू नंदेची तर बोंबच असेल तुमच्या मागे, हो ना? बहिणी एक विचारू, म्हणजे राग येणार नाही ना? विचार ना. दादा एवढं चांगलं जेवण बनवतात एवढ्या मोठ्या मोठ्या हॉटेलात, आणि तुम्ही हे असं चाळीत आमच्या बरोबर राहायला. म्हणजे मुलं बाळ नाहीयेत का? आहे ना मला मुलगा आहे ना एक. ती काल आली होती बघ, सामान सगळं असं घेऊन. ती सून आहे माझी. हा ती खूप चांगली आहे ग, गुणाची आहे अगदी. मुलगाही चांगला आहे माझा. ते दोघांना जरा एकमेकांबरोबर वेळ मिळावा ना, म्हणून आम्ही आपले म्हणजे आम्हाला ना असं खूप माणसांमध्ये राहायला आवडतं. मग ना तुम्ही भारी जागी आलात. आमच्या इथे चाळीत सतत दारं उघड असतात सगळ्यांची. मला मूलबाळ नाही, म्हणजे असं आई बापाला वेगळं राहावं लागत असेल तर मुलं बाळ कशाला हवीत, नाही का? बॉय, ए बॉय. हे काय, हात पुढे केला म्हणजे ब्रशला पेस्ट लावून द्यायची असते, कळत नाही का तुला? जा घेऊन ये. तू परत कशी काय आलीस? घर सोडून गेली होतीस ना तू? अच्छा, या जगात नवरा किती महत्वाचा आहे हे कळलं वाटतं तुला. या जगात स्त्रीला नवऱ्याशिवाय किंमत मिळत नाही, तिला कोणी विचारत नाही, कळलं ना? पण बाय द वे, तू परत कशी काय आलीस ग? तुला राहायला दुसरं घर नाही मिळालं? डोक्यात प्रकाश पडला फायनली. पडला प्रकाश, पडला माझ्या डोक्यात. मला माझ्या सगळ्या चुका कळल्या. मी गेले होते आई आणि त्या अभिजितला भेटायला.
मी अभिजित बोलले याचं आश्चर्य वाटलं असेल ना तुला सोहम? काय हाल करून ठेवले तर त्यांनी आईंचे. त्यांना न खायला काही आहे न प्यायला. आणि तो अभिजित? तो काय, तो दारू पिऊन. हे धर, तुला माहिती होतं का रे तो माणूस एवढं दारू पितो? हो, मला वाटलंच होतं, माहित होतं मला. ते नाही का एकदा दारू पिऊन आले होते, घरात तमाशा केला होता. एकदा? रोज रोज दारू पिऊन तो माणूस असा पडलेला असतो. ना कशाची फिकर ना कोणाची पर्वा. मी म्हणाले आईंना, अय्यो कुठे राहताय या माणसाबरोबर, चला माझ्या बरोबर आपल्या घरी जाऊया. आई काय म्हणाली? ती परत येते? खूप बदलल्यात रे आई. मी माझ्या नवऱ्याला सोडून कुठेही जाणार नाही असं म्हणाले. अरे मी एवढंच सांगतेय तरी त्या माणसाची बाजू घेऊन तुला बडबडत होत्या. अभिजितची जी काय अवस्था झालीये ती सोहममुळे झालीये. आयुष्यात परत त्याचं तोंड बघणार नाही असं म्हणाल्या. सॉरी हा, मलाही राग आला. मी त्यांना खडसावून सांगितलं, आई बास, ह्याच्या पुढे माझ्या नवऱ्याबद्दल काहीही बोललेलं मी सुद्धा खपवून घेणार नाही. आणि तुमच्या नवऱ्यापेक्षा तर खूप चांगला आहे माझा नवरा. दारू पिऊन तमाशे करत असेल तो, पण तुमच्या नवऱ्यासारखा असा दारू पिऊन पडला नव्हता कुठे. करत असेल ना चोऱ्या, चीटिंग करत असेल, पण हे सगळं करताना त्याने आमच्या फ्युचरचा विचार केला. सोहम, मला कळलंय तू हे जे काही केलंस ना ते तू आपल्यासाठी केलंस, माझ्यासाठी केलंस, माझ्या सुखासाठी केलंस. सोहम, मला नाही जायचं परत तिथे. मला नाही रे गरीब वगैरे म्हणून जगायचं. मला कळलंय सोहम, आपल्या इच्छा आकांक्षा हे सगळं फक्त पैशानेच पूर्ण होतं. आणि त्या सगळ्या इच्छा फक्त तू पूर्ण करू शकतोस सोहम. तू कर, तू तुला हवं ते कर सोहम. आता मी तुला काहीच नाही बोलणार, मी तुझ्याशी भांडणारही नाहीये. इनफॅक्ट या सगळ्यामध्ये मी तुझ्या बरोबर आहे. सॉरी. बॉय बाळा, नाश्ता तयार ठेव, मी आलो ब्रश करून. सोहम माझ्यावर इतक्या सहजासहजी विश्वास नाही ठेवणार. त्यासाठी मला काहीतरी बबड्यागिरी करावीच लागणार. ठीक आहे. नाही ठीक आहे. मोठे साहेब येतच असतील, तुम्ही त्यांची भेटायची वेळ घेतली ना? अरे समोर माझा कॉलेजमधला मित्र, माझ्याकडे नेमका त्याचा नंबर नाहीये. त्याला माझं नाव सांगितलंस ना, तो मला लगेच बसायला सांगेल. हो सर, मी ओळखतो तुम्हाला. तुम्ही अभिजित आहे साहेब आले. हो का? अरे समर, हाय. हाय 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 समर. अभिजित राजे. अभिजीत, हाय. व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. अभिजित राजे. येस येस. आणि हे काय, लुक चेंज. नवीन स्टाईल. अरे तुमचं काय बाबा, जी कराल ती स्टाईल होईल. नाही रे बाबा, स्टाईल बिल काही नाही, परिस्थिती समज. हा पण त्यातही मस्त आहे मी. अरे तुमच्यासारखे मित्र आहेत, अजून काय पाहिजे नाही का? तुझं काही काम होतं का? हा, माझं ते रेस्टॉरंट होतं ना अभिज किचन, ते मी विकलं. तर चलो यार, तुझ्यासोबत काम करूया, जुने दिवस परत जगूया नाही का? तुला माहितीये मी जुन्या दिवसात रमत नाही. बाय द वे, ये कधी वेळ काढून आपण गोल्फ खेळायला जाऊया. चल येतो मी. नाही मला कल्पना आहे तू घाईत आहेस. तुझा फार वेळ घेत नाही मी, पण माझ्या नोकरीचं काही होऊ शकेल का?
तू काय माझी मस्करी करतोस की काय? हा? तुला नोकरीची काय गरज आहे? हा? अरे तुला मूल ना बाळ, मस्तपैकी लाईफ एन्जॉय कर. आणि हो बाय द वे, तुझं ते रेस्टॉरंट होतं ते एकदम प्राईम लोकेशनला होतं ना? अरे ते विकून भरपूर पैसे आले असतील तुझ्याकडे. हा? चल तू पण ना अभिजित येतो. अरे नाही, मला खरंच नोकरी हवी आहे. मी बराच वेळ वाट बघतोय तुझी. हे बघ, तू मला आता गिल्टी फील करू नको प्लीज. आणि हो, तुला जर माझ्याशी बोलायचं होतं तर अपॉइंटमेंट घेऊन यायचं होतं. माझ्या वेळेला किंमत आहे बाबा. हा? चल मी येतो. हॅलो. हा, ओके. हे बघ, आलायस तर आपल्या रेस्टॉरंट मध्ये जेवण चांगलं मिळतं. जेवून जा प्लीज. इकडे रे, हे ना वर घेऊन जा. हो सर. हा, ओके. पोचतोय मी. ओके. चला सर जेवायला. नाही नको, बायको घरी वाट बघत असेल. सॉरी आई. सॉरी सर. हे काय? संताप आहे माझा. मला या माणसाची सावली काय ह्याचा फोटो सुद्धा आपल्या घरात नकोय. माझ्या नजरेतून उतरलाय रे हा. मी तर ह्यांचे फोटो घेणारे सगळ्यांनी जाळून टाकणार आहे. अरे या घरात कुणाचा फोटो लागायला हवा? या घराच्या घरमालकाचा फोटो. आणि तो फक्त एकच आहे, बॉय. बॉय. तू बघतोयस काय? या वॉलवर साहेबांचा फोटो लावा. वाव. तू पण ये. थँक्यू. अगं बाई, तुम्ही आलात सुद्धा. कमाल आहे. मला असं वाटलं इतक्या दिवसांनी तुम्ही तुमच्या त्या मित्राला भेटताय तो तुम्हाला जेवल्याशिवाय सोडणारच नाही. आणि तुम्ही हॉटेलमध्ये बसून मस्त मस्त चमचमीत पदार्थ खात असाल. अगं हो, तो आग्रह करत होता, पण मी त्याला म्हटलं, अरे तू माझ्या बायकोला ओळखत नाहीस, घरी जाऊन तिच्या हातचं जेवलो नाही ना, चिडेल माझ्यावर. हो. अगं बाई, म्हणजे तुम्ही जेवला नाही आहात? तू जेवलीस? मी आता काही शिल्लक नाहीये. नाही, मी जेवले नाही, पण मी एकटेच होते ना. मी काय करणार एकटीसाठी, म्हणून फक्त 2 पोळ्या आहेत आणि चटणी आहे बरोबर. 2 पोळ्या आणि चटणी आहे ना? अरे मग चल 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 चल. अहो 1 मिनिट थांबा. मी पटकन बटाट्याच्या काचऱ्या करू का? बघा बटाटे आहेत तिकडे. अरे कशाला हव्यात काचऱ्या? हे बघ, ही ताटली घेतली. अहो थांबा जरा, पुसू तरी द्या. हा, या 2 पोळ्या आणि ही चटणी आणि हा कांदा. ये बात. अहो थांबा तरी कांदा जरा. घेतला आणि
वा 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 होय होय हो 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 वा 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 वा. अरे तुझ्याची पोळी आणि चटणी म्हणजे ना 5 स्टारचं जेवण पण धक मारतं त्यासमोर. उगीच मला हरभऱ्याच्या झाडावर चढवू नका. कोण खाऊन बघावं तर. वा वा वा. चटणी कांदा आणि पोळी अप्रतिम कॉम्बिनेशन. आई, सर, मला माफ करा. तुम्हाला दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी, सोहमचा विश्वास परत मिळवण्यासाठी मला आज तुमच्या दोघांचाही अपमान करावा लागला. खरंच माफ करा मला. पण मी हे सगळं आपल्या घरासाठी करते. सोहमला वाईट मार्गावरून परत आणण्यासाठी आणि तुम्हाला तुमचं स्थान मानाने परत मिळवून देण्यासाठी हे सगळं चालू आहे माझं. मला आपलं घर पूर्ण करायचंय. पण या सगळ्यासाठी मला तुमच्या आशीर्वादाची खूप गरज आहे. अरे विश्वास, आपल्या अभिज किचनचा युनिफॉर्म हँडसम दिसतोस तू त्यात. कसं आहे रे आपलं अभिज किचन? सर, अभिज किचन मध्ये तुमच्याशिवाय काहीच मजा नाहीये. तुम्ही नाही म्हटल्यावर तुमच्या हातचं खायला येणारे कस्टमर सुद्धा कमी झाले. कितीतरी लोक येऊन परत निघून जात आहेत. अरे असं व्हायला नको विश्वास. आज अभिज किचन जे काय आहे ते तुमच्यामुळे आहे. तुम्हालाच ते पुढे चालवायचंय, वाढवायचंय. येस सर, आम्ही नक्की प्रयत्न करू. हे काय आणि हातात? हो सर, विसरलोच. अहो भाजी आणली. मॅम मॅम. विश्वास, अरे काय? हो मी आता बाजारात गेलो होतो तर काही फ्रेश भाज्या दिसतात. मी भाजी आणि तुमचं आवडीचं भोपळा आणलंय. विश्वास, अरे काय रे असं करतोस? आता आपण शेजारी राहणार आहोत एकमेकांच्या, एकाच चाळीत. रोज येताना असं काहीतरी घेऊन नाही यायचं. हो मॅम, राहू द्या. पैसे जरा जपून वापरायला शिक बाळा. हो मॅम, प्लीज आता राहू द्या. घ्या. बरं आई, हे घे. घे. कसं झालंय सांग? तुझ्या सरांनी केलंय. शाही तुकडा. वाव सर, सरांच्या हातच्या शाही तुकड्याला काही तोडच नाहीये. पण सर, मॅम असं अचानक काही खास? अरे काही खास वगैरे नाही. घे, खा. आम्ही म्हटलं शेजार पाजारांची जरा ओळख करून घेऊया ना. नवीन राहायला आलो इथे. आता दुसऱ्याकडे जाताना रिकाम्या हाताने कसं जायचं ना, म्हणून याने केला शाही तुकडा. वाव मॅम. सर खरंच हा शाही तुकडा खाऊन ना चाळीतली मंडळी खूप खुश होतील आणि ती अशी ओळख कधीच विसरणार नाहीत. सर, मॅम, खरंच तुम्ही दोघं खूप ग्रेट आहात.